हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सो फ्रेंड्स, माझा द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स ह्या जो वेब सिरीजचा मी रिव्ह्यू केला होता त्यात मी म्हटलं होतं की मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी चित्रपट सृष्टीचा जो 2025 ची जी सुरुवात आहे ती एका चांगल्या नोटवर झाली आहे. आणि तेव्हाच मी मेन्शन केलं होतं की पुढे येणारे प्रोजेक्ट म्हणजे छावाबद्दल सुद्धा आणि द सिक्रेट ऑफ द शिलेदार किंवा मानापमान म्हणा किंवा मुक्काम पोस्ट देवाचं घर म्हणा या सगळ्या फिल्म बद्दल मी बोललो होतो. आणि छावा रिलीज झाल्यानंतर पट लागोपाठ 3-4 मूवीजचे ट्रेलर रिलीज केले गेलेत. सो मी विचार केला की एक सिंगल रिव्ह्यू करण्यापेक्षा मी एकत्र ह्या 3 फिल्मचा जे ट्रेलर रिलीज झाले त्याचा रिव्ह्यू करणार आहे. तो लगेच आपण सुरुवात करूया. सो पहिली फिल्म ज्याबद्दल मला बोलायचं ती आहे गुलकंद. आपण ट्रेलर जर का पाहिला नसेल तर नक्की पहा, पण जर ट्रेलर आपण पाहिला तर त्यातच आपल्याला दिसतं की सई तामणकर आणि समीर चौगुले ही एक जोडी आणि प्रसाद ओक आणि ईशा डे ही एक जोडी असे ह्या 2 जोड्यांबद्दल ची ही फिल्म आहे. फिल्मला त्यांनी म्हटले की दिस इज अ फॅम कॉम, म्हणजे फॅमिलीने बसून बघण्यासारखी ही फिल्म आहे. आणि ऑफकोर्स बघितल्यानंतरच आपल्याला कळतं की एक रोमॅन्टिक अँगल देखील आहे. आणि डेफिनेटली तो रोमॅन्टिक अँगल आता जरी आपल्याला ह्या 2 वेगवेगळ्या जोड्या वाटत असल्या तरी पण मला असं वाटतं की तो जो रोमॅन्टिक अँगल आहे तो असणार आहे सई तामणकर आणि प्रसाद ओक यांच्यामध्येच असणार आहे. आणि ते एकाच छोट्याशा लुक मधनं आपल्याला कळून येतं. सो आय एम होपिंग की हे असंच असावं, पण आता बाकी फिल्म रिलीज झाल्यानंतर आपल्याला कळेल. सो मला वाटतं ह्या म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले अनेक आर्टिस्ट यामध्ये आपल्याला दिसतीलच. ऑलरेडी समीर चौगुले म्हणा, प्रसाद ओक किंवा ईशा डे हे सगळे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले आहेत आणि तेच या फिल्ममध्ये दिसत आहेत. फिल्मचं लेखन केलंय सचिन मोटे यांनी आणि दिग्दर्शन केलंय सचिन गोस्वामी यांनी. सो ओव्हरऑल मला वाटतं महाराष्ट्राची हास्य जत्रेचं एक पॅकेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त थोडंसं म्हणजे स्पेशली जेव्हा समीर आणि ईशाला पाहिलं तेव्हा असं वाटलं की हे परत आपण हास्य जत्रेतलंच एखादं स्किट पाहतोय का किंवा त्याच्यातलाच एक पोर्शन पाहतोय का. सो आय एम नॉट शुअर. आता मला वाटतं इट्स टू अर्ली टू कमेंट की का असं केलं असेल. पण जर का कॅरेक्टरची डिमांड असेल आणि मग केलं असेल तर जस्टिफाईड आहे, पण ते फिल्म रिलीज झाल्यानंतरच आपल्याला कळेल. सो लेट्स वेट. ही फिल्म रिलीज झाल्यानंतर मी त्याचा रिव्ह्यू घेऊन येईनच तुमच्यापर्यंत आणि आपण त्यावर डिटेल बोलूच. सो यानंतरची जी फिल्म आहे ज्याबद्दल म्हणजे जिचा ट्रेलर रिलीज झाला आणि ज्याबद्दल मला बोलायचंय तिचं नाव आहे गाव बोलावतो. या फिल्मचं दिग्दर्शन केलंय विनोद माणिकराव यांनी. अगेन यांनी काय आधी केलंय किंवा काही प्रोजेक्ट केलेत का मला कॉमेंट करून सांगा, कारण मी नाही पाहिलेले. बोलूया ट्रेलर बद्दल. तर ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतो भूषण प्रधान आणि त्याच्या जोडीला दिसते गौरी नलावडे. सो अगेन ऑनेस्टली बघितल्यानंतर खूप अमेझिंग किंवा खूप काय मेसेज असेल ते कळलं. म्हणजे तिथं सांगितलंच आहे की गावाचा विकास गावात राहूनच करू शकतो, शहरात जाण्याची गरज नाहीये. म्हणजे आय डोंट नो, समहाऊ थोडा स्वदेश सारखा त्याच्यावर इन्स्पायर्ड आहे का, नॉट शुअर, आय एम जस्ट गेसिंग इट. पण खूप एव्हरेज प्रोडक्शन व्हॅल्यू आहे. जो ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला खूप वाव असं वाटत नाहीये. आणि आता मला वाटतं लगेचच काही महिन्यातच किंवा ही फिल्म रिलीज होणार आहे. सो नॉट शुअर ही थिएटरमध्ये लोक जाऊन बघतील का. बट ऑनेस्टली खूप अमेझिंग असं काही नाहीये या ट्रेलरमध्ये मला वाटलं. सो लेट्स वेट, जेव्हा रिलीज होईल त्यानंतर आपण याच्यावर बोलूच. तिसरी जी फिल्म जिचा ट्रेलर रिलीज झालाय आणि ज्याबद्दल मला बोलायचं ती आहे देव माणूस. ही फिल्म असं म्हणतात की 2022 मध्ये वध नावाची फिल्म रिलीज झाली होती ज्यात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी काम केलं होतं. त्याचाच हा रिमेक आहे. पण हे ऑफिशियली कुठेही कन्फर्म केलं नाहीये मेकर्सनी, बट हे असं सोशल मीडियावर किंवा बऱ्याच जागी बोललं जाते की हा एक रिमेक आहे त्या 2022च्या फिल्मचा. सो रिलीज झाल्यानंतर आपल्याला कळेलच की तो रिमेक आहे की नाही आहे. बट ट्रेलर बद्दल जर सांगायचं झालं तर ट्रेलरमध्ये आपल्याला दिसत आहेत महेश मांजरेकर, सुबोध भावे आणि रेणुका शहाणे. या फिल्मचं दिग्दर्शन केलंय तेजस देवस्कर याने. सो वरवर बघता अगदी ट्रेलरमधून खूप काही स्टोरी रिव्हील होत नाहीये, पण मला वाटतं एक सस्पेन्स असावा किंवा सस्पेन्स थ्रिलरवाली ही स्टोरी असावी असं वाटते. कारण सुबोध भावेंचा लुक हा पोलीस इन्स्पेक्टरचा लुक आहे आणि काहीतरी डेफिनेटली सस्पेन्स किंवा मिस्ट्री असणार आहे. पण अगेन जेव्हा फिल्म रिलीज होईल तेव्हाच कळेल. सो लेट्स वेट. ह्या फिल्मला प्रोड्यूस केलंय लव रंजन याने, ज्याने हिंदीमध्ये ऑलरेडी खूप चांगल्या हिट्स दिल्यात. सोनू की टिट्टू की स्वीटी, तू झूठी मैं मक्कार, प्यार का पंचनामा अशा कल्ट फिल्म त्याने ऑलरेडी बॉलिवूडमध्ये केल्यात. आणि मला वाटतं तो ह्या फिल्मच्या रूपाने मराठीमध्ये त्याचा डेब्यू करतोय ऍज अ प्रोड्युसर.
सो प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली असेल, दॅट मच आय कॅन से, बिकॉज तो स्वतः प्रोड्यूस करतोय. सो फायनली फिल्म बघितल्यानंतर आपण त्यावर अगेन डिटेलमध्ये बोलू. So, हा होता माझा व्ह्यू ऑन गुलकंद, देव माणूस आणि गाव बोलावतो या फिल्मच्या ट्रेलर बद्दल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही कुठली फिल्म बघण्यासाठी एक्साइटेड आहात हे मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.